आता या बुलेटिनमध्ये बातम्या बघूयात. बातमी 36 जिल्ह्यांची. नागपूर विभागात मागच्या 3 दिवसांपासून सर्वत्र पावसानं जोर धरलाय. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरातही पाणी शिरलंय. तर विदर्भातील 43 तालुक्यात अतिवृष्टी झाली असून नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या. नागपुरात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहेत. उपलवाडी इथल्या एका युवकाचा नाल्याच्या प्रवाहात वाहून मृत्यू झाला असून 2 जण वाहून गेले तर 4 घरांचं पूर्ण नुकसान झालंय. वर्ध्यातील चानकी इथल्या पुरामध्ये अडकलेल्या 4ही बांधकाम मजुरांचं सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं. 4ही मजूर ग्रामसडक योजनेच्या कामावरती मजुरीला होते. रेस्क्यू ऑपरेशन करताना आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने जीवाची बाजी लावत 4घांनाही सुरक्षित बाहेर काढलं. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर आता काहीसा मंदावलाय. मात्र असं असलं तरी देखील प्रमुख धरणामध्ये पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे कोयनेसह प्रमुख 6 प्रकल्पामध्ये 102 टीएमसीहून अधिक पाणीसाठा झालाय. सध्या ही धरणं 69% भरली आहेत. पावसानं विदर्भाला चांगलं झोडपून काढलंय. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व 33 दरवाजे 2 मीटरनं उघडण्यात आलेत. तिथून 13,040 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मावळातील पावसाळी वातावरणामुळे निसर्ग बहरलाय. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतनं प्रवास करताना जणू काही निसर्गाने हिरवा शालू पांघरल्याचा भास होतोय. कोसळणारा पाऊस, आल्हाददायक वातावरणातून पुणे मुंबईत प्रवासात एक वेगळा अनुभव येतोय. मुळशी तालुक्यातील 10 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कासारसाई धरण परिसरात ब्लू लाईनवरती अनेक हॉटेल्स रिसॉर्ट्सचं अतिक्रमण झालंय. या बेकायदेशीर आस्थापनांचा केरकचरा थेट धरणाच्या पाण्यामध्ये टाकला जात असून अधिकाऱ्यांनी वेळेत याकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते. लोणावळा परिसरात पावसाचा जोर अधिक आहे. तालुक्यामध्ये सर्वात जास्त पर्जन्यमान पर्यटन नगरीमध्ये होत असल्याची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे इथलं निसर्ग सौंदर्य खुललं असून धबधबे ओसंडून वाहत आहेत. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांपैकी आणखी एक मोडकसागर जलाशय ओसंडून वाहू लागलाय. या तलावाचा एक दरवाजा 1 फुटानं उघडण्यात आलाय. प्रतिसेकंद 1022 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. साताऱ्यातील पाटण तालुक्यात उलटा धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या युवकांच्या कारचा अपघात झाला. नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट 300 फूट खोल दरीमध्ये कोसळली. यावेळी कारमधून 4घांनी उडे मारल्यामुळे ते बचावले तर कारमधील 1 जण गंभीर जखमी झालाय. जळगावच्या 40गाव तालुक्यात 94% पेरणी पूर्ण झाली आहे. यात कापसाच्या लागवडीत यंदा घट झाली असून मका, तूर आणि भुईमुगाचं क्षेत्र वाढलंय. अद्यापही 6% पेरणी बाकी आहे. तरी येत्या 2 दिवसात अपेक्षित पेरण्या पूर्ण होण्याचा अंदाज कृषी विभागानं वर्तवलाय. मावळमध्ये आई एकविरा देवीकडे जाणाऱ्या कारला मळवली रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी रस्ता खड्ड्यांनी भरलेला असल्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या भाविक पर्यटक आणि स्थानिकांना मोठी कसरत करून प्रवास करावा लागतोय. खड्डे वाढल्यामुळे अपघाताचं प्रमाणही वाढलंय. तर सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक वाहन चालक करतायत. मावळच्या पवनानगर बाजारपेठेत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे पडलेले खड्डे यामुळे बाजारपेठेतले रस्ते पाण्याखाली गेलेत. त्यामुळे स्थानिकांनी आंदोलन करण्याचा इशारा देताच प्रशासन खडबडून जागं झालंय आणि भर पावसात रस्त्याची डागडुजी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातल्या आंदलवाडी गावालगत वस्ती वाढली असून परिणामी गावाबाहेर असलेली शेतविहीर भर वस्तीत आल्यामुळे ही विहीर धोकादायक ठरतेय. भर वस्तीत असलेल्या या विहिरीमुळे अपघाताचा धोका वाढला असून 70 फूट खोल असलेल्या या विहिरीला तातडीनं संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते. जळगावच्या चोपड्यात तलाठी संघाच्या वतीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. चोपडा तहसील कार्यालयात येऊन नायब तहसीलदार यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. सोलापूर शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी विविध रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करत स्थितीचा आढावा घेतला. पांजरापूर चौक ते निराळे वस्ती, शेटे वस्ती तसंच निराळे वस्तीचे अँबॅसेडर हॉटेल यासोबतच त्यांनी प्रमुख रस्त्यांची पाहणी केली. यानंतर एक महत्त्वाची बातमी बघूयात. बहुप्रतीक्षित जनसुरक्षा विधेयक राज्य सरकारकडून विधिमंडळामध्ये आज मांडलं जाणार आहे. तत्पूर्वी महसूल मंत्री तथा समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विधिमंडळात समितीचा अहवाल सादर करणार आहेत. दोन्ही सभागृहाच्या समितीचं इतिवृत्त आज सभागृहामध्ये मांडलं जाणार आहे. त्यामुळे विरोधक नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक, ज्याला अधिकृतपणे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा 2024 म्हणून ओळखलं जातं, या विधेयकाचा उद्देश हा शहरी नक्षलवादावर नियंत्रण ठेवणे हा आहे. सरकारचा दावा आहे की हे विधेयक UAPA आणि BNS यासारख्या विद्यमान कायद्यांमधल्या त्रुटी दूर करतं. दरम्यान विरोधी पक्षांनी याला तीव्र विरोध केलाय. हे विधेयक यापूर्वी 2024च्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आलं होतं, परंतु विरोधामुळे ते मंजूर झालं नाही आणि त्याला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त विधिमंडळ समितीकडे पुनरावलोकनासाठी पाठवण्यात आलं होतं. राज्यातील 3,500 अंशतः अनुदानित शाळा आणि 15,500 तुकड्यांना टप्पा अनुदान न मिळाल्यामुळे जवळपास 52,000 शिक्षकांना दिलासा मिळालाय. 20% अनुदानाचं आश्वासन देण्यात आलं असून अधिवेशन संपताच फरकासह पगार मिळणार आहे. आझाद मैदानावर अनुदानासाठी शिक्षकांच्या सुरू असलेल्या आंदोलनावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना झारेवर धरलं. शिक्षकांना टप्पा अनुदान आतापर्यंत आमच्या सरकारनं दिलं असून विरोधकांना संधी असतानाही त्यांनी फुटकी कवडी दिली नसल्याचा उलटवार मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर केलाय. मेट्रो 3 मार्गिकेच्या आचार्य यात्रे चौक मेट्रो स्थानकात पहिल्याच पावसात पाणी शिरून नुकसान झाल्याप्रकरणी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं कंत्राटदार कंपनी डोगस सोमा जेवीला जबाबदार धरून 10 लाखांचा दंड ठोठावलाय. कबुतरांना दाणे घातल्यामुळे उद्भवणाऱ्या धोक्याची गंभीर दखल राज्य मानवी हक्क आयोगानं घेतली आणि या प्रकरणी आयोगानं सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना नोटीस बजावली आहे. मुंबई शहरामध्ये पाळीव प्राण्यांसाठी विद्युत दाहिनी नसल्याबद्दल चिंता व्यक्त करत उच्च न्यायालयानं स्वयंप्रेरणेनं याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेला उत्तर देण्याचे निर्देश दिलेत. गेल्या 3 दिवसांपासून किरकोळ चढउतार होत असलेल्या सोन्याच्या भावात 200 रुपयांची घसरण झाली, तर चांदीचे भाव 500 रुपयांनी कमी झालेत. शहरातील बेकऱ्यांनी लाकूड आणि कोळसा या पारंपरिक इंधनाचं रूपांतर गॅस किंवा अन्य हरित इंधनामध्ये केल्याची खात्री करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाला 28 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. समान कामासाठी समान वेतन मिळवण्याच्या मागणीसाठी संघर्ष कामगार कर्मचारी युनियन संपावरती जाण्याचा निर्णय घेण्यात आलाय. परंतु याबाबत बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मत जाणून घेण्यासाठी टप्प्याटप्प्यानं मतदान घेण्यात येत आहे. नुकताच बेस्टच्या 5 आगारांमधील 1,526 कर्मचाऱ्यांनी मतदान केलं, तर 22 जुलै रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. DN नगर ते दहिसर पूर्व मेट्रो 2A आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 या मार्गिकेनं पहिल्यांदा 3 लाख प्रवाशांचा टप्पा पार केलाय. या मार्गिकेनं 8 जुलैला 3,01,000 प्रवाशांची नोंद करत प्रवासी संख्येचा नवीन उच्चांक गाठला. झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये भोगवटाधारकांचं भाडं थकवणाऱ्या विकासकांना यापुढे चाप लागणार आहे. भाडं थकवल्यास संबंधित विकासकाच्या मालमत्तेमधनं वसूल करण्याचा अधिकार झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मिळाला आहे. पुणे शहरामध्ये महापालिका प्रशासनानं रस्त्यावरील कचरा रात्रीतूनच उचलण्यासाठी नियोजन सुरू केलं. मात्र गेले काही महिन्यांपासून सकाळी कचरा उचलण्यास अडथळे येत असल्यामुळे शहर स्वच्छ करण्यास मंगळवारी रात्रीपासून सुरुवात झाली. या कामामध्ये 1,472 कर्मचारी आणि 213 वाहनांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नव्या युगात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं जलाशयाचं व्यवस्थापन, मत्स्य संवर्धन आणि माहिती संकलनासाठी स्मार्ट फिश स्टॉक असेसमेंट सिस्टीम तयार करण्यासाठी महत्त्वाचा करार करण्यात आला. पुणे पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं नव्यानं प्रारूप विभाग रचनेचं काम सुरू झालं असून येत्या 23 किंवा 24 जुलैला हे काम पूर्ण होईल, अशी माहिती निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली. मुंबई शहरामध्ये तसंच उपनगरात सिनेमा किंवा वेबसिरीजच्या चित्रीकरणासाठी सेट उभारणीसाठी तात्पुरत्या बांधकामाच्या परवानग्या देण्याबाबत तातडीनं पुनर्विचार करा, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयानं पालिकेला दिलेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झालाय. 30,000 विद्यार्थ्यांपैकी 16,693 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले.
राज्यातील तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी आयटीआयकडून प्रयत्न सुरू असून त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. गेल्या 5 वर्षांमध्ये मुली मोठ्या प्रमाणात आयटीआय अभ्यासक्रमांना प्रवेश घेत आहेत. राज्यामध्ये खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या 15 आयटीआयमध्ये 5 वर्षात 16,192 विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला. विलेपार्ले इथल्या जैन मंदिरावरील पालिकेने केलेली पाडकामाची कारवाई योग्य असल्याचं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. ट्रस्टनं दाखल केलेलं अपील उच्च न्यायालयानं फेटाळलंय. तसंच मंदिराच्या जागी ठेवलेला राडारोडा आणि त्यासाठी येणारा खर्च वसूल करण्याचे आदेश न्यायालयानं पालिकेला दिले आहेत. केंद्र सरकारच्या सफाई अपनाव बीमारी भगाव या मोहिमेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी विभागात एक विशेष जनजागृती उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे तृतीयपंथी नागरिकांचा सक्रिय सहभाग होता. शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हेल्थ कार्ड योजना विचाराधीन असून लवकरच त्याबाबतची कार्यवाही केली जाईल. राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळावा यासाठी ही योजना सुटसुटीत केली जाईल, असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत सांगितलं. मुसळधार पाऊस, संभाव्य पूर परिस्थिती, त्यामुळे सरकारनं रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांना जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यांचं मोफत धान्य एकाच वेळी घेण्याची सूचना उपलब्ध करून दिली आहे. त्या सोय उपलब्ध करून दिली आहे. तर 52% रेशन कार्ड धारकांनी 3 महिन्यांचं धान्य घेतलेलं असून एका महिन्याचं धान्य घेणारे 78% लाभार्थी आहेत. एक महत्त्वाची बातमी बघूयात. सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अशातच अधिवेशनासंदर्भात आज कामकाज सल्लागार समितीची महत्त्वाची बैठक होणार आहे. अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होईल. अधिवेशन 18 जुलैपर्यंत चालवायचं की त्याआधीच संपवायचं यावरती या बैठकीत निर्णय होईल. विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ही चर्चा होणार आहे. अधिवेशनाचा कार्यकाळ ठरवण्यासाठी आज कामकाज सल्लागार समितीची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यामध्ये ही महत्त्वाची बैठक आज होणार आहे. 18 जुलैपर्यंत अधिवेशनाचं कामकाज चालवायचं की त्या आधीच संपवायचं या संदर्भातला निर्णय हा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आज होईल. आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती संभाजीनगरातील बालसुधारगृहाप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलाय. विद्यादीप बालसुधारगृहाची मान्यता रद्द होणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी निलंबनासोबतच पोलिसांनी 3 जणांवरती गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतलंय. या बाल सुधारगृहात होणाऱ्या छळाला कंटाळून 9 मुलींनी पलायन केलं होतं. या संदर्भात सरकारला विरोधकांनी चांगलंच घेरलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली घोषणा केली. असं असलं तरी राज्यातल्या इतर सुधारगृहांची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. तर पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. राज्याची आर्थिक स्थिती अडचणीची आहे, राज्य कर्जबाजारी होत आहे अशी टीका विरोधक करतायत. मात्र यात काहीही तथ्य नाही. विरोधकांकडून अपप्रचार सुरू असून सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करूनच पुरवणी मागण्या सादर केल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. जम्बो कोविड सेंटर आर्थिक घोटाळा प्रकरणातील आरोपी सुजित पाटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली. मात्र न्यायालयानं अद्यापही निकाल राखीव ठेवलाय. त्यामुळे येत्या आठवड्यात पाटकरला जामीन मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अमरावतीतील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळला. पावसामुळे नागपूर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस हायवेवर पाणी साचलं. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली. यावेळी महामार्गावरती वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वर्ध्याच्या सरूळमधील यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे वर्धा राळेगाव हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. 16 तासांनंतर पुलावरचं पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरळीत करण्यात आली. हा मार्ग बंद असल्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या कॅब फेऱ्यांना सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 17 जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. राज्यातील मराठीसह सर्व माध्यमांच्या अनुदानित शाळांमध्ये उद्भवलेल्या संकटांच्या पार्श्वभूमीवर 11 जुलैला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ महासंघातर्फे शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आलंय. केंद्र सरकारच्या परख अहवालानुसार
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पातळी देशाच्या सरासरीपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्राच्या गुणवत्ता पातळीत 55% वाढ नोंदवण्यात आली असून राष्ट्रीय सरासरी 49% इतकी आहे. राज्याचा एकूण क्रमांक देशामध्ये 8वा आहे. सोशल मीडियावरती धार्मिक भावना दुखावतील किंवा आक्षेपार्ह शब्द वापरल्यास कोठडीची हवा खावी लागेल. त्यासाठी अशा पोस्ट टाकणारे, फॉरवर्ड करणारे आणि त्या लाईक करणाऱ्यांवरती सायबर पोलिसांचा वॉच आहे. त्यामुळे सोशल मीडियावरती कुठलेही शब्द वापरण्यापूर्वी काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. सायबर गुन्हे संबंधित 1841 प्रकरणांची नोंद सध्या करण्यात आली आहे.